या ब्लॉगची सुरुवात ना मी संध्याकाळपासून केली आहे आणि शिवला आहे ना टिफिनमध्ये उद्या डोसा आणि चटणी हवी होती. सो त्याचीच इथे मी तयारी करत होती. तांदूळ निवडून घेतले कारण ते भिजू घालायचे होते इडलीसाठी किंवा डोशासाठी. तर इकडे तांदूळ निवडून घेतले आणि त्यानंतर मग डाळ आणि तांदूळ दोन्ही भिजायला टाकले आणि 5च्या दरम्यान हे मी भिजायला टाकले होते. आता रात्रीचा स्वयंपाक जेवण हे सगळं झाल्यानंतर मग मी रात्रीची वाटणार होते. सो एवढ्या वेळात हे खूप मस्त भिजतं. तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर मग हे भिजायला ठेवलं. आणि मी संध्याकाळी ढोकळा बनवला होता ज्याचा शॉर्ट्स मी अपलोड केलेला आहे. जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. खूप छान स्पंजी जाळीदार झाला होता आणि टेस्टलासुद्धा खूप यम्मी आहे. आणि मी हा प्रीमिक्सने बनवला होता त्यामुळे ना पटकन होतो. सो उद्या शिवला टिफिनमध्ये सकाळी इडली किंवा मग डोसा द्यायचं. सो त्यासाठी मी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेत. बराच वेळ झाला आहे आता आणि स्वयंपाकसुद्धा करून घेतला आहे आणि आता शिवचा होमवर्क करायचा आहे. आता मागच्या वर्षी ना त्याला काहीही होमवर्क नसायचा, फक्त पोएम्स वगैरे त्याची रिव्हिजन घ्यायची. पण या वर्षीपासून आहे ना त्याला होमवर्क्स देतात. परत सॉंग्स रिव्हिजन असतात, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन आणि कलरसुद्धा करायला असतात आणि स्मॉल बिग असे ऑब्जेक्टसुद्धा आयडेंटिफाय करायला असतात आणि बॉडी पार्ट्स वगैरे भरपूर गोष्टी आहेत यावर्षी त्याला. सो आता शिवचा मी होमवर्क घेते आहे. आजचा होमवर्क काय आहे? कलर द बलून्स दॅट हॅव नंबर 1. 1 आहे ना इथे बलूनमध्ये. मग इकडे याला कलर करायचं. कर कलर कर याला. हे कर सॉरी. बलूनला कलर करायचं. गुड बॉय. आता वरती राहिलं ना. वेअर इज हँड, वेअर इज आईज, नोज, इयर, लेग्स, टीथ. व्हेरी गुड. माउथ. व्हेरी गुड. अरे वा 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 वा. शिव तर गुड बॉय रे माझा. शिव आता ॲक्शन करायची बरं का. मिसला पाठवते हा. लाफिंग, लाफिंग, स्माइलिंग. एका जागेवर उभं राहा. ईटिंग, ड्रिंकिंग, डान्सिंग, वॉकिंग. व्हेरी गुड. रनिंग. अजून काय होतं? क्लॅपिंग. डान्स झालं. मग अजून ईटिंग झालं. काय राहिलं? आता स्वयंपाक तर आधीच झाला होता. शिवचा होमवर्क घेतला, त्यानंतर जेवणं वगैरे झाली, बाकी सगळं किचन क्लीन वगैरे केलं आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट मग मी हे वाटायला आले इडलीचं बॅटर. आता प्रत्येकाची पद्धत खूप वेगवेगळी असते, पण मी फक्त डाळ आणि तांदूळ एवढंच भिजवते. मी यामध्ये मेथी, साबुदाणे, बाकी काहीही ॲड करत नाही. आणि हे बॅटर वाटल्यानंतर ना यामध्ये मी जो व्हाईट राईस असतो आपला सफेद भात शिजवलेला तो वाटून घालते. नाही तर मग भात नसेल तर मग पोहे 5 मिनटं भिजवायचे आणि ते वाटून घालायचे. तर मी बाकी यामध्ये काहीही ॲड करत नाही. असं सिम्पलच असतं बॅटर, पण तरीही खूप छान इडल्या होतात त्याच्या.
तांदूळ वाटून झाल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की मी पोहे भिजत घातले आणि त्यानंतर मग ते सुद्धा यामध्ये वाटून ॲड केले. आणि आता यामध्ये मीठ वगैरे काहीही ॲड मी नाही करत. हे असं झाकून ठेवते आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जेव्हा बनवायची असेल इडली किंवा डोसा त्यावेळी मग यामध्ये मी मीठ ॲड करते. तर कालच शिव म्हणत होता की टिफिनमध्ये डोसा हवा आहे. सो मी कालच डाळ तांदूळ भिजत घालून रात्री वाटून वगैरे ठेवलं आहे, ज्याची क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता हे छान फर्मेंट झालं असेल, वातावरण गार आहे त्यामुळे, पण डोसा होईल इतपत फर्मेंट झालेला आहे. तर आजची सकाळ खूप निवांत होती, कारण की डब्यामध्ये सिंपल असा मेन्यू होता. तर सगळ्यात आधी मी चहा ठेवला, एकीकडे दूध तापायला ठेवलं आणि मग लगेच मी नारळ फोडायची तयारी केली. चटणीसाठी मला ओला नारळ हवा होता, सो मी इथे नारळ फोडायला घेतला. आता घरामध्ये जर का नारळ नसेल तर मी आपलं सुखं जे खोबरं आहे ना ते थोड्या वेळ कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि ते सुद्धा वापरल्यानंतर सुद्धा चटणी खूप छान होते. सो इकडे मी नारळ फोडून घेतला, त्यामधलं खोबरं काढून घेतलं आणि एवढा तर काही यूज होणार नव्हता, यातला अर्धासुद्धा यूज नव्हता होणार, कारण की थोड्याच खोबऱ्याची भरपूर चटणी तयार होते. आणि एका टायमाच्या वरती दुसऱ्यांदा तर कुणी हे सगळं खात नाही, सो फक्त हे नाश्त्यापुरतंच बनवायचं होतं. तर इकडे मी लगेच चटणी बनवायला घेतली. सो चटणीसाठी मी इथे लसूण घेतला आहे, थोड्याशा हिरव्या मिरच्या, तर तुम्ही किती तिखट खाता त्यावर डिपेंड करतं. तर 3 ते 4 तिखट मिरच्या, कारण की शिवच्या टिफिनमध्ये द्यायचं होतं आणि लाडूसुद्धा खाणार होता, तर त्यामुळे मी फार तिखट नाही बनवली. यामध्ये ओलं खोबरं चिरून टाकलं आणि सगळ्यात मेन म्हणजे यामध्ये मी खायची डाळ टाकली आहे, जिलाच भाजकी डाळसुद्धा म्हणतात. त्याने खूप छान चव येते, एक बाइंडिंग येते. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, चटणीमध्ये पाणी एकीकडे आणि खोबरं एकीकडे असं होतं, तर त्या डाळीने छान बाइंडिंग येते आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागते चटणी. तर ही ती डाळ आहे. आता बघून तरी तुमच्या लक्षात आलंच असेल की कुठली डाळ आहे. पाणी टाकून छान बारीक वाटून घ्यायचं आणि नंतर मग याला फोडणी द्यायची. आणि मिक्सर चालू झाला की लाडू तिथे आलाच पाहिजे. त्याला काय माहिती, मिक्सर, एअर फ्रायर किंवा गॅस जरी ऑन केल्यानंतर तो लगेच पळत येतो, त्याला लगेच स्वयंपाक करायचा असतो. तर इकडे लगेच किचनवर येऊन चढला. तर चटणीला फोडणी देण्यासाठी इथे कढई तापायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकायचा. आणि तुम्हाला जर का आवडत असेल तर उडदाची डाळ टाकली ना तरीसुद्धा खूप छान टेस्ट येते. मग यामध्ये आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते घालायचं आणि मीठ टाकायचं चवीनुसार. तुम्हाला जर का खूप थिक वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. आणि लगेच गॅस बंद करून टाकायचा. खूप वेळ ही जी चटणी आहे ती गॅसवर ठेवायची नाही, ही थोडीशी कच्चीच छान लागते. सो इथे आपली चटणी बनवून रेडी आहे. तर मी लगेच दुसरीकडे डोसेसुद्धा बनवायला घेतले. तर आता जे बॅटर होतं त्यामध्ये थोडंसं पाणी आणि मीठ टाकलं, कारण की इतकं थिक बॅटर लागत नाही डोश्यासाठी. हे इडलीसाठी ठीक आहे, पण डोश्याला इतकं थिक लागत नाही, त्यामुळे त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि मग त्यावर मी डोसे बनवून घेतले. पटकन डोसे बनवून त्यावर थोडंसं तूप लावलं आणि मस्त आपले डोसेसुद्धा बनवून तयार आहेत. आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.